आले आले बापू आले बापू. अर्जुन काय काय झालं काय अर्जुन? अहो बापू हिला उचक्या लागलेत. उचक्या लागलेत विनायकराव? अहो तेच उचक्या लागले तेच म्हणतोय ना मी तुम्हाला. उचक्या आणि काय 16 उचक्या लागल्यात मगाचपासून. आणि काय थांबल्यात आता उचक्या लागत नाहीत बापू. नाही 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 आप्या उचकीच लागली ना अजून काय नाही ना? अहो बापू काहीच होत नाही. आम्ही कवदरीने सगळ्याला सांगायचा प्रयत्न करतोय. हा ऐकतोय कुठं? ऐकतो बापू तुम्ही चला लवकर. अर्जा थांबल्यात आता उचक्या. एवढ्या रात्रीचं कुठं पळवतो तिला? मग काय तर. नाही कदम नाही थांबल्या उचक्या. अर्जुन मी काय म्हणतोय परत उचकी आली की जाऊ की आपण. हा आणि अर्जुन तू उगाच नको त्या गोष्टींचं टेन्शन घेतोस बरं का. आता अर्जा काय ऐकायचं नाही बघ कुणाचं. नाही ऐकण्याचा प्रश्नच येत नाही ना. कारण प्रश्न बाळाचा आहे. त्याला उचक्या लागल्या तर हे असं बोलायचं थांबव. काही होत नाही बाळाला. हे बघ अर्जुन सगळे म्हणतात ना परत उचकी आली तर जाऊ लगेच आपण. हा आता उचके थांबल्या आणि परत बाळाला लागल्या तर अर्जुन एकदा उचकी थांबली की परत लागत नसते. आप्पे तू चेष्टेवर घेऊ नको. मगाचपासून बघतोय तू हसतेस. अरे बापू तुम्ही राणी वळवा. बापू थांबा. कुठेच जायचं नाहीये. मला उचके लागल्या नाहीयेत. माझे उचके थांबलेत. आता मला काही होत नाही. आप्पे तू ऐकणारच नाहीस का माझं? मी ऐकते की तुझं पण तू उगाच काहीतरी बोलतोय. काय उलकत काय बापू बापू राणी वळवा की. हे बघा तुम्ही दोघांनी मिळून काहीतरी एक ठरवा म्हणजे तसं करू आपण. अहो पण तू बघा की कसं करतोय. कसं करतोय मी? तुला तुझी काळजी घेता येत नाही. अरे मी काळजी घेते. झालं 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 समाधान. 17वी उचकी येई. अहो बापू आता तरी राणी वळवा की. बरं ठीक आहे जावा तुम्ही. बापू अहो एकदा जाऊन आल्याशिवाय ना ह्याच्या जीवाला गार वाटणार नाही. हा बरं विनायकराव. आप्या चल. बापू काय करायचं तुझं? आल्यावर कर काय करायचं ते. चल चल चल. अरे तू बंट्या. हे बंट्या अरे काय झालं? कसला विचार करतोयस? यो सुजाग आता त्याचं काय झालं? लय माजलाय बघतोय. अरे मग मी परवा दिवशी काय कानडी सांगत होते का तुला? नाही आधी कसं होतं हडतूड करायचा पण ऐकायचा. आता तर ते बी करणं झालाय. आता काय झालं? यो अर्जा तुरुंगात चाललाय म्हण. आता गो भया काय सांगतो? अरे लय चांगलं झालं की. काय लय चांगलं झालंय? तुला ना डोसक्याचा भागच नाही आई. बस खाली. काय रे बंट्या? अगं आई तो अर्जा आधी त्याची चूक झाली हे मान्य करायला तयारच नव्हता. आता तोच अर्जा तुरुंगात जायला शिक्षा भोगायला तयार झालाय. आता गो भया म्हणजे त्या आप्पीमुळं का काय? मग काय तर जोवर ती आप्पी आणि अर्जा एकत्र आहेत ना तोवर आपण त्यांचं काहीच बिघडू शकत नाही आई. मग ते जवळ असू दे नाही तर लांब असू दे. बरोबर बोलतोयस तू. हा आई हेच मी त्या सुजाला सांगायचा प्रयत्न करत होतो पण त्याच्या डोक्यात उजेडच पडा ना. जाऊ दे रे. त्याला लय मस्ती आली या. अरे आपल्याला तर हिंगलत बी नाही त्यो. त्याला वाटतंय त्यानं आपला वापर करून घेतला पण आई मी तसं होऊ देणार नाही. अजिबात नाही. आता ना आपण एक घाव आणि 2 तुकडं करायचं बघ. पण कसं करणार आई? हे बघ बाळा इतके दिवस काय होत होतं आपल्या हातात काहीच नव्हतं. म्हणजे अरे नाही का मला म्हणले घरातून जा हाकलून दिलं मला. पण आता तसं नाही झालं पाहिजे. एक गोष्ट आपल्याकडं अशी असली पाहिजे ना की आपण तिथं गेलो ना तर त्या घरातल्या एका बी माणसाची हिंमत नाही झाली पाहिजे आपल्याला घराबाहेर हाकलून द्यायची. हा आई पहिले तर सुजाच्या नांग्यात ठेचू. आपण त्याची बेकार हालत करू. तू काळजी नको करू. फक्त एकदा सापडला पाहिजे बघ. आई सुजाची गाडी आहे ना? खरंच की. अरे पण तो एवढ्या रात्री गेला कुठं होता? तेच तर शोधायचं आहे आपल्याला. कधी कधी ना ह्याच्या वागण्यात घोळ वाटतो बघ मला. अरे अर्जुन अपर्णा एवढे रात्री काय झालंय? गुड मॉर्निंग डॉक्टर. हिला जरा उचके येतात. काय काय होतंय? उचके येतात तिला. अहो तासभरात जवळपास 17 उचके आले तिला. ह्याच्यासाठी तुम्ही इथे आलाय? अहो त्यासाठी काय म्हणताय?
अहो मग अशी तर 3 उचक्या आल्या सलग अशा. बर मग अजून पण येत आहेत का उचक्या? हा येतील की. थांबा आपे दाखव का त्यांना उचक्या. दाखव अर्जुन, थांब जरा. डॉक्टर खरंच सॉरी, आम्ही कवाधरून त्याला सांगायचा प्रयत्न करतोय पण तो ऐकतच नाही आहो. असं कसं ऐकणार डॉक्टर, असं कसं ऐकणार? तिच्या पोटात बाळ आहे, त्याला उचक्याला तर येतील उचक्या येतील. अहो अर्जुन, उचकी येणं ही खूप साधी गोष्ट आहे. अहो पण तुम्ही एकदा चेक करा ना, किंवा साधी आहे का कसली आहे काय जरा. बर आपण तुम्हाला श्वास घ्यायला काही त्रास होतोय का? अजिबातच नाही. तरी चेक करा ना तुम्ही, म्हणजे काय कसले काय. बर मग आपण सगळे बसून उचकी येण्याची वाट बघूया का? हा तसं करू. या आत सगळे आत. नाही नको आत नको, एवढ्या रात्रीचं बरोबर नाही वाटत ते. आपण इथंच थांबू ना, वाट बघू. हा बसा की, बसा इथं. बस बापू बसा. बस. हा डॉक्टर, हे बाप्पू आप्पीचे वडील. नमस्कार. नमस्कार. अर्जुन तू काय करतोयस? अगं तुला उचकायला वेळ आहे ना, तोपर्यंत इंट्रोडक्शन होऊन जाईल ना. आणि बाप्पू, ह्या डॉक्टर ह्यांच्याकडे आप्पीची ट्रीटमेंट चालली आहे साताऱ्यात. हा. हे बघा अर्जुन, मी सांगते. त्याचं कसं असतं ना, आपलं पोट आणि फुफ्फुस यांच्यामधील डायाफ्राम आणि बरगड्यांच्या स्नायूंचं आकुंचन पावल्यामुळे उचकी येते. मला वाटलं, बघितलं हे साधं नाहीये. मॅडम खरंच सॉरी हा, आम्ही एवढ्या रात्री तुम्हाला त्रास दिलात. त्रास काय असला? बाळाला काय त्रास यानी? बाळाला काही होत नाही यामुळे. आणि अर्जुन इतकं सगळं करायची गरज नव्हती. तुम्ही कॉल केला असता तरी चाललं असतं. नाही सॉरी डॉक्टर, माझ्या लक्षात नाही आलं, मी गांगरून गेलो हो एकदम. मला खरं ना तुमचं कौतुकच वाटतंय. बघा आपण ना मॅडम किती काळजी करतायत तुमची. नाही असं अजिबात म्हणू नका तुम्ही. अहो खरं म्हणतेय मी. बरं अर्जुन मला सांगा, तुमच्याकडे कोणी वयस्कर बाई नाही आहेत का, म्हणजे बाळाची आजी, ज्याने एखादं बाळणपण केलं असेल? हा रुक्मिणी काकी, पण त्या नाही येत आत्ता घरी. नाही, त्यांना असे घरगुती उपाय बरेचसे माहिती असतात. म्हणजे आम्ही डॉक्टर आत्ताच आलोय, पण डिलिव्हरी आधीपासून व्हायच्याच की, तर त्यांना असे बरेचसे उपाय माहिती असतात म्हणून विचारलं. मी बघतो काय करता येईल का. आणि डॉक्टर सॉरी या एवढं, आणि थँक्यू. ठीक आहे अर्जुन, आणि इतकी काळजी करायची काही गरज नाहीये. अपर्णा खूप छान लक्ष देत आहेत त्यांच्या बाळाकडे, आणि तुम्ही पण आहातच ना? हो आम्ही सगळे आहेच की. आप्या, निघूया का आपण? हो निघूया आता. चल. डॉक्टर सॉरी यार तुम्हाला. काही हरकत नाही, काळजी घ्या. गुड नाईट डॉक्टर. गुड नाईट. आणि सॉरी आणि थँक्यू. काही हरकत नाही. या. अर्जुन उगाच उठवलं राव यांना, तुमचं ऐकायला पाहिजे होतं. अर्जुन आली का उचकी डॉक्टर? नाही उचकी नाही आली मला. आप्पे, माझ्या नवऱ्याला कुणाचीच नजर नको लागायला. आपण एक काम करू ना, एक फोटो काढायचा का आपण? फोटो कशाला आता? अगं फोटो काढू ना, म्हणजे पुढे जाऊन आपल्याला बाळाला सांगता येईल की बाळा तू पोटात असताना तुझ्या आईला पहिल्यांदा उचकी आली होती ना, तर तुझी आई, मी आणि आजोबा मध्यरात्री डॉक्टरांच्या घरी गेलो होतो. हा काढू दे काय काढू दे. करायचं? हो? अर्जुन आप्पे असं कर ना. कोण आहे रे? अरे कोण आहे? तू? तू कशाला आलायस? मग काय मरतो का इकडच? तुझ्या अरे जन्मदाता बाप आहे मी का तुझा? का?
सरकार नाही का? बघ काय अवस्था झाली तुझी. बघ बघ बघ. बघ तूच तुझ्या बापाची काय अवस्था झालीये. आणि ही अवस्था मी नाही, तू केलीयस ही अवस्था माझी स्वतःच्या बापाची. मला यावर बोलायचं नाही अजिबात. मला सांग, तुला इथनं बाहेर निघायचं का? अरे जोरा सांग की. अरे हो बाबा. ज्या ताकदीने तू हो म्हटला ना, त्या ताकदीने सह्या करायच्या ह्याच्यावर. काय हे सगळं तुझ्या नावावर करायचं? सगळं. त्या काकाला नाराजाला एक फुटकी कवडी पण मिळू देणार नाही मी. अरे काय डोसकं बिस्क फिरलंय का काय तुझं? सह्या करणार का नाही? अप्पी करू दे रे बर का. मला अर्जन अप्पीला काहीच मिळू द्यायचं नाहीये. हे बघ सुजा, विठ्ठल माझं ऐक, असं काही करू नकोस. हे बघ, सह्या केल्या नाही तर अजून हाल करेन मी तुझे. इथंच मारशील मग. सुजा, अरे आता मी जे काही जे भोगतोय ती मी केलेल्या पापाची फळं आहेत. पापाची फळं म्हणजे? त्या सरकारनं आजवर जे काही मिळवलंय ते चांगल्या मार्गानं नाही मिळवलं. अनेक लोकांची हाय त्याला लागलीये, कित्येक लोकांचं तळतळाट लागल्यात. म्हणून वाटत तू असं काही करू नकस की तुला लोकांचं तळतळाट लागत्यात. बर. वा हंबीरराव वा. तुझं सगळं करून भागलं, आता मला अक्कल शिकवतो काय? होय रे. तुझ्या ऐक माझं. हे बघ, सह्या केल्या नाही तुला जेवण देणार नाही मी. सांग आता, सह्या करणार का नाही? ते राहू दे मरू दे सुजा. पण त्या विद्याला आणि त्या अर्जाला त्यांच्या हक्काचं जे आहे ना ते मिळू दे. अजिबात नाही, अजिबात नाही बर का. सुजा, मी काकाला नारजाला काहीच मिळू देणार नाहीये. सुजा, अरे त्या अर्जाच्या आईचा तळतळाट लागलाय रे. आपे आवडतेस ना तू? बरं, महत्वाचं आहे बघ, त्या औषधाच्या गोळ्यांची पाकिटं काढून ठेवलेत. मी काय तोंडांना पण फोन करून सांगितलं. अर्जुन थांब, तू त्यांना नको ना रे बाबा त्रास देऊ. अगं त्रास कसला आलाय त्यात? मी फक्त त्यांना सांगितले आणि आजचे दिवस मी नाही म्हणून. का? तू कुठे चाललायस? अरे हा, मी अगं काकीला आणायला चाललोय. आईंना आणायला चाललायस तू अर्जुन? हा पे, घरात कोणतरी वडीलधारा माणूस पाहिजे. आता काकी नाही म्हणलं दुसरं कोणी मोठं. तुम कसलं भारी. अरे अरे पण आई का गेल्यात ते माहितीये ना तुला? आणि ते जाताना सांगून गेल्यात अर्जुन, जोर सरकार घरी येत नाही तोवर मी काही परत घरी यायची नाही म्हणून. हा पे, पण आता काकीची घराला गरज आहे. घराला की मला? माझ्यासाठी करतोयस ना सगळं? पाहिजे तर तसं समज, पण आता काकी इथं पाहिजे. अर्जुन पण त्यांची इच्छा नसेल यायची तर. आणि पे अगं, मी फक्त 2-4 वेळा फोनवर बोललोय तिच्याशी. तिला भेटायला तरी कोण गेलंय का? मग मी काय म्हणते, तू भेटून ये की त्यांना, पण त्यांना उगाच आग्रह नको करू. पे बघ, काकी जेवढी गेली तेवढं घरात वातावरण कसं होतं माहिती ना तुला? सगळं गडबडून गेलं होतं. आता तसं आहे का? सरकार सरकार येतील. कधी येते? मला नाही माहिती,
पण काकी इथं पाहिजे, मला दुसरं काही कळत नाही. अर्जुन मी परत एकदा सांगते, त्यांना आग्रह नको करू, त्यांच्या इच्छेनुसार होऊ दे सगळं. तू नको काळजी करू, मी जाऊन येतो. हा सावकाश जाशील ना? तू काही खाल्लंयस का? मी करून देऊ का काही खायला? अगं नाही, मी चहा घेतलाय, आल्यावर खातो काहीतरी. नक्की? हो. सावकाश जा. आलोच. बघितलंच बाळा तुझ्या बाबांना? काय म्हणशील ते करायला तयार आहेत ते. म्हणून मी तुला कायम म्हणत असते, तुला जगातले सगळ्यात भारी बाबा मिळणार. अर्जुन बाबा यायच्यात तू राखलं पाहिजे, भाज्या काढायच्यात आज. येऊ कर यशा. बाबा अर्जुन बाबा कुठेच? अरे तो जरा बाहेर गेलाय. हा नाही ते भाज्या काढायचं ठरलं होतं. जाऊ दे आता, मी एकटाच काढतो भाज्या, उशीर व्हायला नको. अरे हो हो हो. अरे मग मी कशाला आलोय? म्हणजे अरे दोघं मिळून एका दिवसात फडशा पाडू की कामाचा? काय सांगताय काय? म्हणजे तुमचा पिकाला हात लागला की पिकाचं सोनच होणार बघा. इनू बाबा आधीचे दिवस आठवलं बघा. आई अशा. अरे आधीचा दिवस गेला आता. अहो आता तुम्ही शेतात यायला लागला की. हा आलोय म्हणजे कशा पायी? अर्जुन पायी. अरे त्यो त्याच्या पोरासाठी धडपडतोय माहित आहे मला, म्हणून आलो मी आज. इनू बाबा आता राग सोडा की. असं कसं? अरे अशा काय काय घडले तुला माहित आहे ना? हो माहिती, पण आता काय, चूक ती चूकच, चुकीला माफी नाही. पण काम करतात की आता चूक सुधारायसाठी किती कष्ट करतात बघताय ना. हा म्हणून तर आलोय मी. पण आधी यायचो ना तसा रोज नाही येणार अशा. अरे तुला माहित आहे ना ही जमीन कशी घेतली ती? हो इनू बाबा, तुम्ही ना आप्पी ना डेंजर आहे बघा. डेंजर का? एवढं सोपं नसतं आपल्या पोराच्या विरोधात जाणं. पोरग आपल्या विरोधात गेलं यशा. इनू बाबा आपलंच पोरग आहे ना व. यशा त्याने विश्वासघात केलाय आणि तो त्याला परत कमवावा लागल. हो बर जाऊ द्या, तुम्ही म्हणताय तसं. एक काम करू, भाज्या काढाय घेऊ, नाही तर उशीर होईल. चला चल चल. चालतंय ते ना आता. हा येते तसं थोडं थोडं. अरे पण काळजी तर घ्यायला लागतेच ना. काकी अगं एवढे दिवस फोनवर बोलतोय, आता बास की. बस की आता म्हणजे? चल ना घरी आता, बास ना काकी. मला त्या घरात काय यावंसं वाटत नाही, ह्याचं कारण तुला चांगलंच माहित आहे. हो काकी, अगं तेव्हापासून सगळेजण सरकारनं शोधण्याचा प्रयत्न करतोयच ना, पण अगं कळानाच काय. सरकार जोर त्या घरात येत नाहीत ना, तोवर मला त्या घरात यायची इच्छाच होणार नाही बघ. हेच म्हणतोय मी काकी, तू नको ना असं म्हणू, तू पाहिजे घरी. अगं अर्जुन तू आता हे आपीसाठी म्हणतोयस ना? आता पाहिजे तर तसं म्हण. मी तुला फोनवर पण म्हणलं का नाही 2-3 वेळा, चल घरी ये घरी ये घरी ये. नाही ऐकलं तू. स्वप्नील दादा बोलवायला आला तेव्हा पण नाही ऐकलं. अरे तीच तर, त्या घरात आलं की मला नुसतं सरकारांचाच विचार डोक्यात येतो, दुसरं काय सुचत नाही. आणि त्या दिवशी मी घरातनं बाहेर पडत होते तेव्हा तुझ्या नापीच्या भांडणं चालली होती, मान्य आहे मला. अगं तेव्हा अख्खं घरच डिस्टर्ब होतं काके. पण आता तसं नाही, आता वातावरण लय भारी. अगं आणि बाळाची बातमी कळली ना तेव्हापासून सगळेजण लय खुश आहेत. तुझीच आठवण येत राहते ग. आणि मला एक सांग, असं घर सोडून तुला तरी इकडं राहावंसं वाटतंय का? कुठलं घर आणि कुठलं काय अर्जुन राहिलंय आता? असं नको म्हणू काकी, खरंच असं नको म्हणू. अगं तुझं घर आहे ते हक्काचं. सरकारने जरी उभं केलं असलं तरी पावला पावलावर तू साथ दिलीस त्यांना, दिलीस का नाही मला सांग. काकी अगं तुझी आठवण येत राहते सगळ्यांना, क्षणाक्षणाला आठवण येत राहते. घरातली करती बाईच घरात नाही म्हणल्यानंतर घराला घर पण राहतं का ग काके? तू पाहिजेच घरी, मला नाही माहिती का बाकी. अर्जुन तू नको मला आग्रह करूस. काकी मला एक सांग, तुला आठवण येते का ग घरची? बघ काकी तुझ्या डोळ्यात दिसते. हप्पीच्या बाळाची बातमी कळली तेव्हा किती खुश झाली होतीस तू, झाली होतीस का नाही? बरं लय खुश झाले होते मी, पण बघू मी विचार करते. काय विचार करायचा नाही, मी तुला घेऊन जाणार आहे, मला काय माहित नाही. अरे पण काके मी तुझं ऐकणारच नाही अजिबात. अरे पण अर्जुन त्या घरातलं वातावरण एक नंबर वातावरण झालंय आता. घरातलं वातावरण एक नंबर झालंय.
भांडणं लावणारीच गेली ना आता. म्हणजे म्हणजे अगं तुला सगळं सांगतो, वाटेत सगळी स्टोरी सांगतो. तू पटकन बॅग बरं आवर, चल आता लवकर चल. चल आवर चल चल चल. बर येते.